हॅलो वेलकम, मी तेजल चौकेकर खोत. टाइम महाराष्ट्रामध्ये तुम्हा सगळ्यांचं स्वागत. सध्या मराठी सिनेसृष्टीत प्रेमाचे वारे वाहताना दिसून येत आहेत. गेल्या वर्षभरात आणि या नवीन वर्षात देखील अनेकांनी आपल्या प्रेमाची कबुली देत लग्नगाठ बनली आहे. अशातच आता मराठमोळ अभिनेता भूषण प्रधान याच्या नावाची वर्णी आता लागली आहे. अभिनेता भूषण प्रधान आणि अभिनेत्री पूजा सावंत यांच्या अफेअर्सच्या चर्चा याआधी मोठ्या प्रमाणात रंगल्या होत्या. मात्र पूजाने तिच्या रिलेशनशिपची घोषणा करताच या चर्चांना आता पूर्ण विराम मिळाला. आता भूषणचे नाव आणखी एका अभिनेत्री सोबत जोडले गेले आहे. अशी चर्चा होण्याचं कारण म्हणजे भूषणने अलीकडेच शेअर केलेले काही रोमॅन्टिक फोटोज. अभिनेत्री अनुषा दांडेकर सोबतचे काही फोटो भूषणने सोशल मीडियावर शेअर केले. हे असे रोमॅन्टिक फोटोज त्यांनी सोशल मीडियावर शेअर केले होते. शिवाय त्यांनी तिला रोमॅन्टिक पद्धतीने वाढदिवसाच्या शुभेच्छा देखील दिल्या. त्यांच्या फोटोतील जवळीक पाहता रिलेशनशिप बद्दल चर्चा होण्याचं कारणीभूत ते ठरले आहेत. भूषणच्या पोस्टवर अनेकांनी कमेंट करत तुम्ही दोघं एकमेकांना डेट करत आहात का असे प्रश्न अनेक नेटकऱ्यांनी विचारले आहेत. भूषणने सोशल मीडियावर 11 जानेवारी रोजी लांबलचक पोस्ट शेअर करत अनुषाला वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्यात. अनुषाने 9 जानेवारी रोजी तिचा वाढदिवस साजरा केला. भूषणने या पोस्टमध्ये असे म्हटले आहे की अनुषासोबत तिचा दिवस साजरा करण्यात व्यस्त असल्यामुळे मला सोशल मीडियावर पोस्ट शेअर करायला उशीर झाला. त्याने पुढे असंही लिहिलं आहे की सकारात्मकता, सौंदर्य आणि सामर्थ्याचा कधीही न थांबणाऱ्या या शक्तीला साजरे करतोय. तुला साजरे करत आहोत. प्रत्येक लढाईला निर्भयपणे तोंड देणाऱ्या, विकासाचे नेहमी स्वागत करणाऱ्या आणि प्रेमाचा प्रसार करणाऱ्या या योद्ध्याला सलाम. तुला ओळखणाऱ्या प्रत्येक भाग्यवान व्यक्तीवर जसा तू प्रभाव पाडला आहेस तसेच तुझे अविश्वसनीय वर्ष हे जाऊ दे. अभिनेत्याने म्हणजेच भूषणने पुढे असेही म्हटले आहे की मला उशीर झालेला नाही. तुझ्यासारख्या कमाल व्यक्तिमत्वासाठी थोडे आणखी सेलिब्रेशन करतो आहे. तुझा वाढदिवस एकापेक्षा अधिक दिवस साजरा व्हायला हवा. आनंद, हास्य आणि गुड वाइब्स ही परिपूर्ण असा हा आठवडा बनवूया. दरम्यान याआधीही भूषण आणि अनुषा यांचे नाव एकत्र जोडले होते. ही काही पहिलीच वेळ नाहीये की या दोघांचे नाव एकत्र जोडण्याचे. याआधीही त्यांचे फोटो देखील सोशल मीडियावर शेअर करण्यात आले होते. शिवाय काही दिवसांपूर्वी पापाराझींनी देखील त्यांच्या कॅमेऱ्यामध्ये या दोघांना कैद केलं होतं. ते स्पॉट झाले होते. भूषणच्या वॉलपेपरला देखील अनुषासोबतचे फोटो दिसले होते. बाप माणूस या अनुषा दांडेकरच्या सिनेमाच्या स्क्रीनिंग दरम्यान ते दोघे एकत्र आले होते. दरम्यान अनुषा आणि भूषण लवकरच एका महेश मांजरेकरांच्या सिनेमात एकत्र दिसणार आहेत. शिवाय दोघांनी याआधी देखील त्यांच्या इंस्टाग्रामवर काही क्यूट आणि सुंदर असे फोटो शेअर केले होते. अनुषाचे भूषणच्या घरी देखील येणे जाणे नेहमीच असतं. त्यांच्या फॅमिली कार्यक्रमात देखील अनुषा दिसून येते. बिग बॉस फेम करण कुंद्रा सोबत अनुषाचे रिलेशनशिप प्रचंड गाजले होते. ते विशेष चर्चेत देखील होते. दरम्यान आता भूषण आणि अनुषा खरंच एकमेकांना डेट करतायत का? ही दोघंही आता लवकरच लग्न बंधनात अडकणार आहेत का असे अनेक प्रश्न चाहत्यांना पडलेत. तर ह्या पोस्टला आता ह्या प्रश्नांना आता भूषण आणि अनुषा कसे उत्तर देणार, कसे सामोरे जाणार हे पाहणं आता महत्त्वाचं ठरणार आहे. असेच नवनवीन व्हिडिओ आणि बातम्या पाहण्यासाठी सबस्क्राईब करा टाइम महाराष्ट्राला.